प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे आहे हे काय कळत नाही. तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो. पवारांनी खंत व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्याच नव्हत्या, मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलो, मान्यही केलं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे, कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील नाही. पुण्याचा जो मॅप आहे, पुन्हा संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झालाय रस्त्याचा, आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन ते सगळे तोंडघाशी पडतील. याचं कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा आहे. हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 3 वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव्ह अलाइनमेंट ती आहे. आता अलाइनमेंट जी आहे ती MSIDC करते, त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो, तर काही लपवाछपवी नसते त्याच्यामध्ये, तो पब्लिक डॉक्युमेंट होतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत, जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हाच लक्षात येईल. लोकांच्या दुखण्याचा प्रश्न आहे. औरंगाबाद पुणे जो रस्ता आहे संभाजीनगर पुणे, तो गेली काही महिने खराब आहे. 5 तास 6 तास 7 तास दिवाळीत 8 तास कुणी रिपेअरच करत नाही. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिपेअर्स हातात घेत आहेत. आपण पत्र लिहिलं होतं, पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल. अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली.